रामकृष्ण हरी. आपण माऊलींच्या वारीमध्ये आता आहोत. यावर्षी या वारीमध्ये खरं तर सतत पाऊस पडतो आहे. पालखी प्रस्थानाला सुद्धा भरपूर पाऊस होता, त्याच्या आधी पाऊस आहे. पण पाऊस जरी असला तरी वारकऱ्यांचा उत्साह मात्र अजिबातही कमी नाही. कोणी छत्री घेऊन, कोणी रेनकोट घेऊन, तर कोणी अगदी काहीही न घालता, पायात चप्पल सुद्धा न घालता आपली वारीची सेवा रुजू करतात. वारी ही आपली संस्कृती आहे, वारी हे आपलं संचित आहे आणि वारी हे आपल्याला संतांनी घालून दिलेली एक मोठी परंपरा आहे. आणि या वारीच्या पार्श्वभूमीवर आता आळंदीहून काल माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालंय आणि ती पंढरपूरच्या दिशेने अर्थात आधी ती पुण्यात 2 दिवस मुक्कामी राहील आणि तदनंतर पुढे प्रस्थान ठेवणार आहे. यावर्षीच्या पालखीमध्ये खरं तर पालखी प्रस्थान आणि त्यापूर्वी सुद्धा खूप पाऊस आहे. पण पावसाच्या या वातावरणात सुद्धा असंख्य वारकरी, शेकडो वारकरी, हजारो लाखो वारकरी आपल्याकडे आहे त्या सुविधेसह पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झालेले पाहायला मिळतात. कोणी रेनकोट घातलंय, कोणी छत्र्या घेतल्यात, तर कोणी अगदी असंच काहीही न घालता मनापासून कोणाच्या पायात चप्पल आहे, कोणाच्या पायात चप्पल नाही, तरी सुद्धा संत सेना महाराज नाविक विकास संघ दिघी यांच्या वतीने मार्गस्थ होत. पालखीतले वारकरी आधी मार्गस्थ होत आहेत. पालखी अजून मागे आहे. माऊलींचा अश्व येईल आधी. हार्दिक हार्दिक असे स्वागत. दिंडी क्रमांक 27 पासून विरुद्ध क्रमाने त्या दिंड्या लागलेल्या असतात आणि मग भरपूर पावसातही वारकऱ्यांचा उत्साह बिलकुलही कमी झालेला दिसत नाहीये. सकाळपासून हा रस्ता, आळंदी पुणे हा रस्ता वारकऱ्यांनी प्रवाहित केलेला आहे. वारकऱ्यांच्या सेवेप्रित्यर्थ ठिकठिकाणी चहाचे स्टॉल आहेत, फळांचे स्टॉल आहेत, नाश्ता दिला जातोय. काही ठिकाणी चर्मकार संघ, काही ठिकाणी नाभिक सेवा संघ वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आपापल्या परीने या विठुरायाच्या सेवेमध्ये रुजू होत आहेत. या ठिकाणी महावितरण शाखा कार्यालय दिघी रोड भोसरी यांनी तर विठ्ठल रखुमाईची मूर्तीच या ठिकाणी उभी केलेली आहे आणि आलेल्या वारकऱ्यांचं ते मनापासून स्वागत करत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने ही मंडळी आपली वारीतली सेवा अशी रुजू करत आहे. हे बघा, या ठिकाणी स्थानिक मंडळी या आलेल्या वारकऱ्यांना केळी वाटपाचा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे. या ठिकाणी माजी सैनिक विकास संघ दिघी पुणे 15च्या वतीने आलेल्या वारकऱ्यांचं स्वागत केलं जात आहे. भरपूर पाऊस आहे, पण पावसात देखील वारकरी आपापल्या परीने या वारीच्या वाटेवर चालत आहेत. या वारीला शिस्त येण्यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा जागोजागी तैनात आहेत. ते सुद्धा आपापली ड्युटी, आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. मुळातच वारकरी हे शिस्तीचं प्रतीक आहे. वारीचं व्यवस्थापन हे खरं तर स्वयंशिस्तीचं प्रतीक आहे आणि त्यामुळं हा सगळा अनोखा संगम, भक्ती, कर्म, ज्ञान आणि योग यांचा हा संगम आपल्याला ठाई ठाई अनुभवता येतोय. श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हे ऑफिस या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या सुविधा या ठिकाणी ठेवलेल्या असतात. पालखी सोहळ्याचं कार्यालय या ठिकाणी ट्रॅक्टरवर पुढे रवाना होत आहे. आता लवकरच माऊलींचा अश्व आणि दिंड्या क्रमांक ओळीने सुरू होतील. आपली आपली दिंडी ओळखायला यावी म्हणून पताकांच्या वरती त्यांनी फुलं पण लावलेली असतात. पुढे पताकाधारी, मग विणेकरी, टाळकरी, पखवाज, तुळशी घेतलेल्या महिला, कळशी घेतलेल्या महिला असा हा पालखीचा दिंडीचा क्रम आहे.
विशेष म्हणजे या वारीमध्ये शहराच्या या पंचक्रोशीत अनेक तरुण मुलं सुद्धा उत्साहाने सहभागी झालेली आपल्याला पाहायला मिळतात. एवढी तरी मोठी तुळस घेऊन आजी पंढरीच्या वाटेवर होता. सगळे चाकरमानी मंडळी याच्यामध्ये सहभागी. चंद्रभागाची चरणीचे गंगा विठाबाई माझे पंढरीचे आई. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आळंदी ते पुणे मार्गावर डॉक्टर भरत पाडेकर माऊलींच्या पालखीमध्ये सहभागी होत आहेत. संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ इंद्रायणी मंगल कार्यालय भोसरी यांच्या वतीने इथे भव्य सभा मंडप उभारलेला आहे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये हे मंडळी आलेल्या वारकऱ्यांचं स्वागत करत आहेत, स्वागतात सिद्ध आहेत आणि वारकऱ्यांचा ओघ मात्र अखंडपणे सुरूच आहे, सुरूच आहे, सुरूच आहे. माऊली माऊली माऊली. रामकृष्ण हरी. या वारीमध्ये खरं तर अनेक भाविक मनोभावे सहभागी होत आहेत. या ठिकाणी आपल्याला जणू काही माऊली आपल्याशी संवाद साधतात. काय सांगाल माऊली? आपलं नाव आणि आपण या वारीमध्ये सहभागी झाल्याबद्दलचा आनंद. रामकृष्ण हरी. स्थानिक कलाकार आपली कला या ठिकाणी वारीमध्ये रुजू करतायत, सादर करतायत. सगळा भक्तिमळा जणू काही आनंदाने फुलून आलेला आहे. आपण जिकडे पाहू तिकडे वारकरी माऊली माऊली माऊली. रामकृष्ण हरी. या ठिकाणाहून आपण संपूर्ण रस्त्यावर कसा भक्तांचा मळा फुललाय हे आपण पाहू शकतो. खरं तर यावर्षी खूप पाऊस आहे. सर्वांनीच रेनकोट आणि छत्रीचा आधार जरी घेतला असला तरी वारीमध्ये चालण्याचा उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला नाही. जिकडे पाहू तिकडे अखंड रस्ताभर आणि ठिकठिकाणी हे भक्तगण मोठ्या आनंदानं प्रेमानं नाम महिमा गात गात आपली पंढरीची सेवा रुजू करत आहे. अत्यंत उत्साहात सारेच वारकरी आणि वारकऱ्यांच्या बरोबर अनेक व्यावसायिक सुद्धा. खरं तर व्यावसायिकांची थोडीशी पावसामुळं फजिती झाली आहे, पण तरीसुद्धा काही ठिकाणी त्यांनी आपापले स्टॉल मांडलेले आहेतच. अनेक भाविक आलेल्या वारकऱ्यांना कुठे केळी वाटतायत, कुठे पोहे वाटतायत, तर कुठे चहा देखील देताना आपल्याला दिसत आहेत. असं म्हणतात, टाळ वाजे मृदंग वाजे वाजे हरीची विणा. टाळ वाजे मृदंग वाजे वाजे हरीची विणा. ज्ञानोबा तुकोबा निघाले पंढरीला. मुखाणे विठ्ठल विठ्ठल म्हणा, मुखाणे विठ्ठल विठ्ठल म्हणा. असा नाम गजर करत करत लाखो भाविक आळंदीहून पुण्याच्या दिशेने आणि पुढे पंढरीच्या दिशेने भर पावसात देखील रवाना होताना दिसत आहेत. खरंच वंदन या भक्ती संप्रदायाला, वंदन या सर्व वारकरी संतांना. रामकृष्ण हरी. आपण आता मॅगझिन चौकात उभे आहोत. या वेळेला खरं तर माऊलींच्या पालखीचा पहिली आरती ही थोरल्या पादुकांजवळ होते. कालच या थोरल्या पादुकांजवळ असलेलं
नामदेव ज्ञानदेव भेट हे एक मोठं शिल्प आणि त्या शिल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। अत्यंत उत्साहात तो देखील सोहळा पार पडलाय। आता माऊलींची पालखी आणि त्या ठिकाणी पहिली आरती, 20व्याची आरती त्या ठिकाणी संपन्न होते। त्यानंतर दिंडी मार्गस्थ होईल, पुढे चौघडा येईल, माऊलींचा अश्व येईल, स्वाराचा अश्व येईल आणि दिंडी क्रमांक 27 पासून विरुद्ध क्रमाने 26, 25, 24 अशा पद्धतीने या दिंड्या मार्गस्थ होतील थोड्याच वेळामध्ये। पण त्यांच्या पुढे चालणारे देखील असंख्य भाविक आपण भल्या पहाटेपासून पाहतोय की रस्ता सर्वत्र भक्तीने फुललेला आहे। बघा, डोक्यावर तुळस घेऊन चालणाऱ्या महिला, गळ्यात विणा घालून चालणारे वारकरी आणि त्यांचा उत्साह असीम, अप्रतिम आणि अविरत। खरं तर आषाढ श्रावणात हा संततधार पाऊस पडतो, परंतु ज्येष्ठ असूनही यावर्षी भरपूर पाऊस पडतोच आहे। पण वारकऱ्यांच्या संख्येमध्ये कुठेही कमतरता जाणवत नाही आहे आणि आत्ता या क्षणाला तरी पावसानेही थोडी उसंत दिली आहे। थोडाफार ऊन सगळ्यांना मिळत आहे। स्वच्छ सूर्यप्रकाश आणि या सूर्यप्रकाशात भक्तिरसात चिंब झालेले असंख्य वारकरी पंढरीच्या वाटेने जाताना या ठिकाणी आपण बघतोय की IT क्षेत्रात काम करणारे अनेक मंडळी देखील या वारीमध्ये सहभागी झाले। त्यांची IT दिंडी म्हणून त्यांच्या त्या टोप्यांवरून आपल्या लक्षात येत आहे। म्हणजे अत्यंत तरुण त्याचप्रमाणे शिकलेले सुशिक्षित मंडळी मनापासून मनोभावे आपली भक्ती या पद्धतीने रुजू करत आहे। खूप मोठी संख्या आहे IT दिंडीची सुद्धा। आणि आता थोड्याच वेळात माऊलींच्या रथाचं देखील आगमन होणार आहे। एखाद्या राजाची जशी मिरवणूक निघावी त्याप्रमाणे माऊलींची ही पालखी आहे। पालखीच्या पुढे आहे हा नगारखाना, पारंपरिक वाद्य आहे। या नगारखाना या चौघडा वाजवण्याचा सुद्धा एक मान असतो आणि त्यानंतर हा मानाचा नगारखाना आपण पाहतोय, त्याला सुद्धा किती डौलदार असे हे दोन्हीही बैल जुंपलेले आहेत। त्यांची शिंग कशी छान सजवलेली आहे आणि या मानाचा नगारखाना यामध्ये हा चौघडा वाजवला जातोय। नावडीकर त्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि यानंतर एक माऊलींचा अश्व आदरणीय चोपदार दादा हे माऊलींच्या पालखीचे हे मुख्य चोपदार आहेत। राजाभाऊ दादा चोपदार, जिथे राजाभाऊ दादा उभे आहेत त्या ठिकाणाहून आता थोड्याच अंतरावर बघा इथे हा माऊलींचा अश्व, खरं तर लोकांची झुंबड उडलेली असते त्याचं दर्शन घेण्यासाठी। माऊलींचा अश्व, स्वार नसलेला माऊलींचा अश्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। रामकृष्ण हरी, यानंतर स्वार असलेला माऊलींचा अश्व आहे। हे बघा, एकानंतर एक हे 2 अश्व या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ पंढरीच्या वाटेवर। दिंडी क्रमांक 26, त्यानंतर दिंडी क्रमांक 25 येईल, 24 या क्रमाने दिंडी क्रमांक 1 झाल्यावर रथाचं आगमन होत आहे। सर्वत्र आपल्याला या दिंड्यांच्या पताकांचं वैभव पाहायला मिळत आहे। हे भक्ती वैभव ही महाराष्ट्रातल्या संतांची मोठी उज्ज्वल अशी परंपरा आहे आणि ही परंपरा जपण्यासाठी शहरी, ग्रामीण, आबालवृद्ध, महिला, पुरुष सगळेजण आपापल्या परीने सहभागी झालेले आहेत। या सोहळ्याचं पूर्ण व्यवस्थापन हे चोपदार दादा करत असतात आणि त्यांचा एक दंडसुद्धा सर्व पालखीला शिस्त आणतो।
थोडा वेळ पावसाने देखील उघडीप दिलेली आहे आणि या ठिकाणी राजाभाऊ दादा वॉकी-टॉकीवरून संवाद साधतायत. संपूर्ण पालखीचं व्यवस्थापन ते अत्यंत उत्कृष्टपणे करत असतात. दिंडी क्रमांक पुढची सुरू आहे. दिंडी क्रमांक 22 या ठिकाणी तिचं स्वागत झालेलं आहे. काही वेळापूर्वी जे सगळं छत्रीमय वातावरण झालेलं होतं ते जाऊन आता लख सूर्यप्रकाश पडलेला आहे. त्यामुळं सगळे टाळकरी आनंदानं टाळ मृदंगाच्या गजरामध्ये नाम महिमा गात गात पंढरीकडे पुण्याकडे रवाना होतात. दिंडी क्रमांक 21 आणि त्यामध्ये दिंडी क्रमांक 20. सुस्वागतम सुस्वागतम. चोपदार दादांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी एकदा तो दंड उभारला की सगळ्या दिंड्या या एका जागी एका वेळी थांबतात. एवढी ताकद या चोपदारांच्या एका दंडामध्ये असते. आरतीला जेव्हा थांबायचं असतं तेव्हा ते आपला दंड या रथाभोवती ओवाळत असतात आणि माऊलींची आरती होते. एक एक करता दिंडी पुढे पुढे रवाना होते आहे आणि थोड्याच वेळात माऊलींचा पादुका असलेला रथ त्याचं सुंदर असं सुशोभन केलं आहे तो रथ लवकरच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हे चोपदारांचे दोघे बंधू राजाभाऊ दादा आणि राजू दादा हे दोघेही एकमेकांशी संवाद साधत आहेत आणि वारीची पुढची सूचना किंवा व्यवस्थापन हे संपूर्णपणे ते दोघे बघत असतात. आपण जर का दिंडीची शिस्त पाहू तर पुढे दिंडीचा क्रमांक आहे, तदनंतर पताका, तुळशी, पाण्याचा हंडा वारकऱ्यांसाठी, त्यानंतर विणेकरी आणि टाळकरी अशा पद्धतीने हे सारे मंडळी चाललेले आहेत. पुढे पुरुष असतात, त्यानंतर त्या दिंडीमध्ये सहभागी असलेल्या महिला, अशा पद्धतीने यांचा क्रम ठरलेला असतो. अत्यंत मोठ्या संख्येनं इथे तुळशी आपल्याला दिसत आहेत. म्हणजे महिलांचा हा उदंड उत्साह आणि प्रत्येक तुळस ही अशी छान सजवलेली आहे. अत्यंत उत्साह, भक्ती, शक्ती यांचा हा अनोखा संगम. महिला पुरुष एकमेकांना फक्त माऊली 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 या धाग्यानं जोडलेला हा भक्तिरसाचा उन्मळून आलेला मळा. वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. दिंडी क्रमांक 4चे हे भाविक या ठिकाणी आपल्याला जाताना दिसत आहेत आणि मग 3, 2, 1 आणि माऊलींचा मुख्य रथ थोड्याच वेळात. या मानाच्या दिंड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सगळे वारकरी हे वारकरी पोशाखामध्येच आपल्याला पाहायला मिळतात. ते लहान असोत मोठे असोत, सगळ्यांच्या डोक्यामध्ये टोपी आहे आणि नेहरू धोतर असा त्यांचा पोशाख आहे. गळ्यामध्ये टाळ आहे, गळ्यामध्ये माळ आहे. भक्तिभावे धरू ताल गाऊया अभंग. भक्तिभावे धरू ताल गाऊया अभंग. ज्ञानदेव तुकाराम निनादे मृदंग. ज्ञानदेव तुकाराम निनादे मृदंग. अशा गजर करत करत हे सगळे वारकरी आपण पाहतोय
की उदंड उत्साहाने या वारीमध्ये सहभागी झाले. म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, पालखीत वारकरी विसरे तहान, पालखीत वारकरी विसरे तहान, वैष्णवांचा मेळा पहा हरे देह भान, वैष्णवांचा मेळा पहा हरे देह भान, पंढरीच्या वाटोवाटी नाचे पांडुरंग, पंढरीच्या वाटोवाटी नाचे पांडुरंग, ज्ञानदेव तुकाराम निनादे मृदंग, निनादे मृदंग, निनादे मृदंग. आणि आता दिंडी क्रमांक 2 त्याही वारीमध्ये, त्याही दिंडीमध्ये सर्व वारकऱ्यांची संख्या आपण पाहतो मोठ्या प्रमाणात आहे. स्त्री आहेत, पुरुष आहेत, आबाल आहेत, वृद्ध आहेत, शहरी मंडळी आहेत, ग्रामीण मंडळी आहेत, कोणी हौसे आहेत, कोणी जलसे आहेत. सगळ्यांनाच वारीमध्ये कोणालाही निमंत्रण न देता एवढ्या मोठ्या संख्येने हा वैष्णवांचा मेळा जमा होणारा हा एकमेव पालखी सोहळा महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या आणि देशाच्या, विश्वाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पाहायला मिळतं. हे पहा किती समरसून, देहभान अर्पून, भजन गात ही सगळी मंडळी मार्गस्थ होत आहे. दिंडी क्रमांक 1चे पताकाधारी किती पारंपरिक पद्धतीने हा वैष्णवांचा मेळा पुढे मार्गस्थ होतोय. आनंदानं, उत्साहानं, भक्तीनं हा फुललेला मळा, भक्तीचा मळा, माऊलींचा सोहळा, पालखी सोहळा. रथ अगदी आपल्या दृष्टीच्या टप्प्यात आहे. रथाच्या भोवती आपण पाहतोय की अनेक जे युवा कार्यकर्ते कडा करून उभे राहिलेले आहेत, जेणेकरून एक शिस्त, कुठल्याही पद्धतीने प्रत्येक भक्ताला माऊलींचं दर्शन घेता यावं अशा पद्धतीने ही स्वयंशिस्त आणि हे वारीचं व्यवस्थापन खरंच अत्यंत अभ्यासण्यासारखं. महाराष्ट्रातले अत्यंत नावाजलेले अनेक महाराज मंडळी आपल्याला या सोहळ्यामध्ये दिसत आहेत. त्यांचं अनेक भाविक भक्त दर्शन घेत आहेत आणि हे सगळे मंडळी या सोहळ्यामध्ये मनापासून सहभागी झालेले आहेत. आपण बघतोय की माऊलींच्या या रथाच्या भोवती असंख्य अशा या भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आता काही वेळासाठी हा रथ या ठिकाणी दर्शनासाठी इथे थांबतो आहे. रामकृष्ण हरी. माझे जीवीचे आवडी पंढरपुराने नगुडी अशा पद्धतीने हा पालखी सोहळा, त्यासाठी असलेले हे जे बैल आहेत त्यांना देखील विश्रांतीची गरज आहे आणि म्हणून या बैलांना मोकळं केलेलं आहे. त्यांना देखील खाण्यासाठी थोडी विश्रांती आणि माऊलींच्या रथासाठी, पादुकांच्या दर्शनासाठी एकच झुंबड उडालेली आहे. पण तरीसुद्धा प्रचंड शिस्त आपण पाहतो आहोत. हे बघा, आपण बघतोय की रथ थांबला आहे आणि या रथावर विराजमान झालेले मंडळी देखील विश्रांतीसाठी थोडे थांबतायत. जय जय रामकृष्ण, जय जय रामकृष्ण. आता पुन्हा हा जो भोंगा वाजलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा काही पालखी मार्गस्थ होण्याचं हे प्रतीक आहे. तो भोंगासुद्धा बघा किती मोठा आहे. एकाने डोक्यावर घ्यायचा आहे आणि दुसरे जण ते वाजवत आहेत. किती या पालखीमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत बघा. किती मोठा तो दोघांना आपण म्हणूया भोंगा. आणि हे सूचित केलं जातं आहे की आता लगेचच पालखी पुढे मार्गस्थ होणार आहे.
हे बघा ड्रोनच्या साह्याने देखील या वारीचं चित्रण केलं जात आहे. म्हणूनच म्हटलं की वारीचा हा जो सोहळा आहे हा अत्यंत शाही सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. हे जे संकेत आहेत ते आता पालखी मार्गस्थ होण्याचे आहेत. सर्वांनीच आपापल्या दिंड्या आपापल्या क्रमाने लावून घ्यायच्या आहेत. विश्रांतीनंतर, विसाव्यानंतर जी न्याहारीसाठी सगळी मंडळी थांबलेली होती, आता थोड्याच वेळात हे मार्गस्थ होण्याचं हे प्रतीक आहे. रामकृष्ण हरी. हा सगळा भक्ती सोहळा पाहून खरं तर असं वाटतं की तन मन सारे आता माऊली चरणी, तन मन सारे आता माऊली चरणी. रामकृष्ण हरी मंत्र श्वासाश्वासांतून, रामकृष्ण हरी मंत्र श्वासाश्वासांतून. दर्शनात आत्मबोध आनंद तरंग, दर्शनात आत्मबोध आनंद तरंग. ज्ञानदेव तुकाराम निनादे मृदंग, निनादे मृदंग. अखंड प्रेमाचा जिव्हाळा, भक्तीचा मळा, पालखीचा सोहळा. याची देही याची डोळा, याची देही याची डोळा. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हा इशारा. या ठिकाणी आपल्याला ललित आणि ऐश्वर्या हे देखील दिसत आहेत. सगळेजण या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत. तसं पाहिलं तर पालखीच्या समोर मोठा पोलिसांचा देखील ताफा आहेच, कार्यकर्त्यांचा ताफा आहे, भक्तगणांचा देखील संघ या ठिकाणी आहे. आणि माऊली माऊली माऊलीच्या गजरामध्ये रथाचं दौडदारपणे पुढे पुढे मार्गक्रमण. गुंडरे पाटील यांचे हे दोन्ही बैल यावेळी की जय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तन मन सारे आता माऊली चरणी. रामकृष्ण मंत्र श्वासाश्वासांतून, श्वासाश्वासांतून. भक्तिभावे धरुतान राऊया भंग. ज्ञानदेव तुकाराम निनादे मृदंग. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारा हा फुलांनी सुमनांनी सुशोभित केलेला रथ, रथावरची मेघरंबरी. अशा पद्धतीने या माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेताना असंख्य भाविक, पण तरीसुद्धा प्रचंड शिस्त. एरवी आपण कुठून पाहिलं तर आपल्याला एवढी शिस्त पाहायला मिळणार नाही, परंतु रथाचं मनोभावे दर्शन करूया आणि माऊलींप्रती आपला भक्तिभाव समर्पित करूया. अत्यंत दिमाखाण या माऊलींच्या रथाचे आपल्याला दर्शन घेता येत आहे. मग तर सोहळा तुम्ही बोलायला नाही पाहिजे. नजर जाईल तिथपर्यंत, तिथपासून ते रथाच्या दोन्ही बाजूला प्रचंड भक्तांची ही झुंबड. आता या रथामागे दिंडी क्रमांक 1 पुन्हा, आणि मग दिंडी क्रमांक 2, दिंडी क्रमांक 3, दिंडी क्रमांक 4 अशा पद्धतीने रजिस्टर्ड केलेल्या दिंड्या, मानाच्या दिंड्या या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हा पालखी सोहळा खरं तर पुण्यापर्यंत पोचला आहे आणि शेवटचं टोक त्याचा आळंदीमध्ये आहे. इतका मोठा प्रचंड जनसमुदाय सामावलेला हा भक्तिरंग, हा भक्ती सोहळा. मी इथे मुद्दाम आपल्याला सांगू इच्छिते की बैलांना देखील किती सुंदर पद्धतीने सुशोभित केलेले आहे. त्यांचे ते शिंग अशी तासलेली, त्या शिंगांना अशा फुलांचे गोंडे, त्यांच्या वशिंडावर असे फुलांचे गोंडे. इतकं सुंदर त्यांच्या अंगावर ओम काढलेला
सगळंच खरंच नयनरम्य दृश्य, वैकुंठी तो ऐसे नाही, पालखीच्या सोहळ्याचे असं हे सुंदर दृश्य आपल्याला या पृथ्वी तलावरच अनुभवता येत आहे. आणि हा पालखी सोहळा संतांच्या पालख्या घेऊन आणि पुन्हा तितक्याच उत्साहाने माऊलींना घेऊन जाणाऱ्या या रथामागच्या दिंड्या. माऊली माऊली माऊली. ऐश्वर्या या पालखीमध्ये सहभागी झाली आहे आणि तुळस घेण्याची ही भक्ती ती या निमित्ताने या पालखीमध्ये रुजू करते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. आता आपण रथाच्या मागे चाललोय. माऊलींचा रथ पुढे रवाना झालेला आहे, पण मागे सुद्धा तेवढ्याच कार्यक्रमी मंडळींची गर्दी आपल्याला दिसते. गर्दी नसते, तिचा फळा या ठिकाणी आपापली कला सादर करणाऱ्या या छोट्या छोट्या मुली, त्यानिमित्ताने खरं तर हे एक उदरनिर्वाहाचं साधन सुद्धा आहे. आणि त्या मुलीची दोरीवरची कसरत खरंच कमाल आहे. छान बाळा, तुला खूप शुभेच्छा. शिक्षणाच्या प्रवाहात हे सगळं चित्र बदललं पाहिजे. अर्थात आपली पारंपरिक कला प्रत्येकानं जपली पाहिजे, हेही तितकंच खरं. पुढे थांबलेले असतात. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. डॉक्टर भरत पाडेकर पालखीमध्ये आपला भक्तिभाव रुजू करताना माऊली माऊली रामकृष्ण हरी माझी यासोबत चाले पंढरी चाले पंढरी. माऊलींबरोबर चालताना पुन्हा एकदा माऊलींचा रथ गोष्टीच्या टप्प्यात. रामकृष्ण ही वेळ रामकृष्ण निसर्गाच्या सानिध्यात आणि अत्यंत मंगलमय आणि निर्मळ अशा वातावरणामध्ये, पवित्र वातावरणामध्ये माऊलींचं पालखीचं हे मार्गक्रमण शेडगे महाराजांची दिंडी आणि या दिंडीमध्ये नेहमी परंपरागत विणेकरी म्हणून आपले दिनू महाराज बघतात आणि त्यांच्या समोर डॉक्टर भरत पाडेकर त्याच उत्साहाने आनंदाने अनेक वारकरी टाळकरी महिला या
रामकृष्ण हरी आपल्या समवेत आहेत. शेडगे महाराज दिंडी क्रमांक 3 मानाची दिंडी समजली जाते आणि त्यामध्ये विणेकरीचा मान असलेला दिनू महाराज बकाल. काय सांगाल महाराज आपण या वारीबद्दल? वारीबद्दल असं बोलायचं जर झालं की या वारीमध्ये कोणालाही निमंत्रण नाही आणि वारीमध्ये अनेक प्रकारचे आपण जसं म्हणतो व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, अनेक प्रवृत्तीचे लोक आहेत. अनेक जगामध्ये संत होऊन गेले, माऊलीपेक्षा श्रेष्ठ संत होऊन गेले, पण त्यांना माऊली ही पदवी नाही. आणि म्हणून या वारीच्या निमित्ताने माऊली जगाला हा संदेश देते की कोणाचेही गुण आणि अवगुण जी माऊली पोटामध्ये घालते आणि त्याचा खळपणा जावा आणि त्याच्या ठिकाणी सज्जनता यावी, जी विश्व प्रार्थना आता विश्वात्मकी देवी, हा संदेश जगाला माऊलींनी या कृतीतून वास्तविक त्यांना गरज नसताना, त्यांना त्यांचं साध्य प्राप्त असताना सुद्धा बहुजन समाजासाठी आणि सर्वांना तो लाभ मिळण्यासाठी त्यांनी ही परंपरा माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने स्वतः कृती करून दाखवून इतरांना तो मार्ग दाखवला आणि जगाची माऊली होण्याचं भाग्य माऊलींच्या पदरात पाडतायत. याला हेच कारण आहे की त्यांनी सर्वांना सामावून घेतलं. समन्वयाची दृष्टी त्यांच्या ठिकाणी प्राप्त आहे. माऊलीच्या सोहळ्यासोबत हैबत बाबांनी जे पालखी सोहळ्याचे प्रवर्तक म्हणतात त्यामधील हैबत बाबांचे सहकारी खंडोजी बाबा आणि शेडगे बाबा, रथापुढे क्रमांक 3 क्रमांकाची दिंडी जे हैबत बाबांचे सहकारी आहेत, त्यांच्या समवेत आज आपली ही छोटीशी ज्याला आपण मुलाखत म्हणतो ती होती आहे. आणि या माध्यमातून मी एकच सांगेन की हा आनंद लुटण्यासाठी ज्याला जेवढे वेळ मिळेल तेवढ्या वेळेमध्ये आज तुम्ही सहभागी होऊ शकता, त्याचा आनंदाचे भागीदार होऊ शकता, एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. खरं आहे. खरं तर या क्षणी भक्तांचा हा एवढा फुललेला मळा पाहून आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग होय जैसे, हाच एक भाव प्रत्येकाच्या मनामनात दाटून आलेला आहे. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. पंढरीचा वारेकरी वारी चुकवून दे हरी, अशा पद्धतीने अत्यंत प्रेमानं भक्तिभावानं आपुलकीनं या वारीमध्ये सहभागी झालेले असंख्य वारेकरी या वारकऱ्यांच्या वारीसाठी पुढील